राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। बिनविरोध निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे यांच्या गळ्यात पुण्याच्या महापौर पदाची माळ, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परशुराम वाडेकर उपमहापौर होणार ही जवळपास निश्चित। पुण्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारच, अजितदादांनंतर बीडच्या पालकत्वाचंही ठरलं, परिपत्रक जारी। पुण्याच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आंदेकर सासू सुनेला तुरुंगातून बोलावणार, नगर सचिव कारागृहाला पत्र धाडणार, राष्ट्रवादी पक्षानंही दोघींना बोलावलं। पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, संभाजीनगरहून उड्डाणापूर्वी बिघाड। 4 महिन्यांच्या बाळाला घेऊन राम सातपुतेंची पत्नी प्रचाराच्या रिंगणात, सातपुते विरुद्ध जानकर लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष। प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणायची चूक पियुष गोयलांना महागात पडली, अमित शहांनी फटकारलं। राज ठाकरेंच्या टीकेला प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर, म्हणाले आम्ही पक्षात काय करायचं हे इतर लोक सांगणार का। गडचिरोलीत माजी झेडपी अध्यक्षांच्या 4 मजली इमारतीवर बुलडोझर, जेसीबीने जमीनदोस्त, न्यायालयाच्या आदेशानंतर अहेरी नगर पंचायत प्रशासनाने केली कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचा महापौर इम्तियाज जलील यांचा दावा, म्हणाले राजकारणात काहीही होऊ शकतं। डिंपल मेहताच मीरा भाईंदरच्या महापौरपदी, मराठी एकीकरण समितीचा विरोध डावलून भाजपाचं एकगठ्ठ मतदान। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।